खुशबू धरमसिंग चव्हाण। नमस्कार, माझं नाव खुशबू धरमसिंग चव्हाण। मी वर्ग 6वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तळणी। माझ्या कथेचे नाव कष्टाचे पैसे। एक व्यापारी होता, त्याच्याकडे अफाट संपत्ती होती। तो खूप श्रीमंत होता। त्याला एकच मुलगा होता, त्याचे नाव गणेश होते। तो खूप आळसी होता। त्याला काहीही काम करायला सांगितलं तर तो आळस करत होता। तो तरुण झाल्यावर त्याच्या वडिलांना त्याची फार काळजी वाटू लागली। त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं आणि म्हणाला, तू काही काम करशील तरच तुला जेवायला देणार। तो त्याच्या बहिणीकडे गेला आणि तिच्याकडून पैसे मागून आपल्या वडिलांकडे आला। त्याच्या वडिलांनी ते पैसे घेऊन विहिरीत फेकून दिले। गण्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईकडे आला आणि त्याच्या आईकडून पैसे घेऊन तो आपल्या वडिलांकडे आला। त्याच्या वडिलांनी ते पैसे विहिरीत फेकून दिले। तिसऱ्या दिवशी गण्या कामाच्या शोधात घराबाहेर पडला आणि त्याला हमालीचे काम मिळाले। तो दिवसभर कष्ट करून त्याला खूप कमी पैसे मिळाले आणि तो पैसे घेऊन आपल्या वडिलांकडे आला। त्याने पैसे आपल्या वडिलांना दिले। त्याच्या वडिलांनी ते पैसे विहिरीत फेकून दिले। हे बघून गण्या फार चिडला आणि म्हणाला, बाबा, मी हे पैसे कमवायला किती मेहनत केली आहे, मला हे कमवायला किती श्रम पडले आहे आणि तुम्ही हे सरळ विहिरीत फेकून दिले। तो व्यापारी हसत म्हणाला, बाळा, मला तुला हेच शिकवायचं होतं। कथेचं बोध, कष्टाने कमवलेल्या पैशाची किंमत असते।